Hello and welcome to Audio Gyan, an Indian podcast for those interested in design, philosophy and arts. Audio Gyan documents thoughts, ideas and insights from known and unknown gems of India who have done some remarkable work in their field of interest. Visit audiogyan.com for more Gyan sessions. Hello Prasad, thanks for giving us your time and welcome to the show. अरे थँक्यू केदार, उलट मी तुला थँक्स म्हटलं पाहिजे. अँड इट्स माय रिअली व्हेरी व्हेरी मच प्लेजर टू कम टू दिस शो. हो, थँक्यू. तर आपल्या लिसनर्सना थोडक्यात माहिती सांग ना तुझी. म्हणजे व्हॉइस आर्टिस्ट म्हणून आणि ॲज अन ॲक्टर म्हणून मी दोन्हीबद्दल थोडक्यात बोलेन. माझं प्रोफेशन हे सायमल्टेनियसली सुरू झालं, म्हणजे ॲज अन ॲक्टर पण आणि ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट पण. म्हणजे अनेक नाट्य स्पर्धांमध्ये काम केल्यावर, काही व्यावसायिक नाटकांमध्ये, प्रायोगिक नाटकांमध्ये काम केल्यावरती मी अनेक सिरियल्समध्ये सुद्धा काम केलं. साधारण माझ्या मते 30 ते 40 डेली सोप्स केले, 5 ते 6 चित्रपट केले, मॉडेलिंग केलं बऱ्यापैकी, ॲज अ मेन मॉडेल सुद्धा खूप काम केलं होतं. आणि त्याच वेळी मी 1986 पासून रेडिओवरती काम करायला लागलो. आणि ते काम पाहून ह्या क्षेत्रातले, आवाजाच्या क्षेत्रातले, ज्यांना आम्ही भीष्माचार्य म्हणतो, ते प्रदीप भिडे यांनी मला एक दिवस विचारलं, अरे प्रसाद, तू जाहिरातींसाठी पण काम करशील का? ते क्षेत्र खरं तर मला काही माहिती नव्हतं, म्हणजे काय असतं. ते म्हणाले, ये, मी तुला एका जाहिरातीसाठी बोलावतो. तर महालक्ष्मीच्या एका स्टुडिओत त्यांनी मला बोलावलं आणि मला एक वेगळीच जाणीव झाली की अरे, आपल्या आवाजातून आपण ते कॅरेक्टर जिवंत करतोय समोर स्क्रीनवर पाहत. त्यात काहीतरी गंमत आहे, म्हणजे आपण आवाजाशी खूप छान प्रकारे खेळू शकतो. तर त्या वेळेपासून मी हळूहळू त्याच्यात स्वतःला डेव्हलप करत गेलो. खूप चांगल्या चांगल्या कलाकारांना पाहत गेलो आणि मग अशा रीतीने हा एक साधारण गेली 20 ते 22 वर्ष माझा प्रवास सुरू आहे. वाव. तर मग आपण, म्हणजे माझा सगळ्यात पहिला प्रश्न याच्यामध्ये असा आहे की सगळ्यात डिफिकल्ट पार्ट कुठला आहे व्हॉइसिंग मधला? म्हणजे कारण तू ऍक्टिंग बॅकग्राऊंड मधनं आलाय आणि मग नंतर व्हॉइसिंग करत होता, तर म्हणजे काय ट्रान्झिशन करताना काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात किंवा कुठले पार्ट्स डिफिकल्ट जातात, त्याच्याबद्दल थोडं सांग. हो, हा चांगला प्रश्न आहे केदार. कारण ना, नुसती ऍक्टिंग ॲज अन ॲक्टर आणि ॲज ए व्हॉइस आर्टिस्ट, करेक्ट, यात एक पातळ सीमारेषा आहे. ऍक्टर कसं, मी समजा स्टेजवर काम करतोय, तर माझी पूर्ण बॉडी, माझं शरीर सगळ्या प्रेक्षकांना दिसत असतं. माझे हातवारे, माझ्या डोळ्यांच्या हालचाली, हे सगळं दिसत असतं. आणि त्यावेळी मी बोलताना ओव्हरऑल पर्सनॅलिटीकडे माझं त्या लोकांचं लक्ष जात असतं. वेअर ॲज जर मी व्हॉइसिंग करत असेल तर माझं बाकी काहीही दिसत नसतं, फक्त तुमचा आवाज ऐकू येणार असतो. आणि त्या वाचिक अभिनयातून तुम्ही ते पात्र कसं जिवंत करता हे फक्त कानांनीच ऐकलं जातं. आणि मग ते ऑटोमॅटिकली जर डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं तर मी एक चांगला व्हॉइस आर्टिस्ट आहे असं म्हणायला पाहिजे. तर ही एक पातळ सीमारेषा आहे. आणि बरेचसे ऍक्टर्सना हा चांगला प्रश्न आहे केदार, की असे माझे मित्र पण आहेत, ते असे बऱ्याच वेळा फोन करतात, अरे प्रसाद, उद्या मी फ्री आहे, मला शूटिंग नाही आहे, तर काहीतरी डबिंग असेल तर सांग ना. तर हे तसं सोपं नाही आहे. म्हणजे मला आज वेळ आहे म्हणून मी काम करणार आहे असं नाही आहे. हे फुल टाईम काम आहे असं मी आवर्जून सांगेन. ज्यात तुमचं डेडिकेशन पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे, नवीन शिकण्याची तुमची वृत्ती पाहिजे आणि कायम एकलव्याप्रमाणे जर तुम्ही राहिलात तर तुम्ही यात छानपैकी काम करू शकता. पण मग ऍक्टिंग वरनं व्हॉइसिंग कडे जाणं सोपं आहे का व्हॉइसिंग करताना परत ऍक्टिंग करणं? म्हणजे व्हॉइसिंग वरून ऍक्टिंग मध्ये येणं डिफिकल्ट आहे, कारण बरेच पॅरामीटर्स आहेत. पण समजा एखादा चांगला व्हॉइस आर्टिस्ट असेल, एखादा चांगला ऍक्टर असेल, तर तो चांगला व्हॉइस आर्टिस्ट होऊ शकतो का? येस, डेफिनेटली, नक्की होऊ शकतो. म्हणजे मी उदाहरण तुला देईन. उदय सबनीस आहे, जो एक ऍक्टर म्हणून सुद्धा मला खूप आवडतो आणि व्हॉइस आर्टिस्ट म्हणून त्याच्याहून जास्त आवडतो. पण ऍक्टरला कसं आहे की मी माझा आवाज कसा वापरतो, नाटकात काम करताना, सिरियलमध्ये काम करताना वाक्यफेक कशी आहे, म्हणजे प्रत्येक अक्षरानअक्षर हे मोत्याच्या दाण्यासारखं आलं पाहिजे. आणि शेवटच्या रो मधला अगदी कॉर्नरला बसलेला प्रेक्षक सुद्धा तुमच्या शब्दांमध्ये, तुमच्या भाषेमध्ये आणि तुमच्या उच्चारामध्ये तो गुंगून गेला पाहिजे, तर तुम्ही त्याला व्यवस्थित कॅच करू शकता. तर ते ऍक्टर जर तो हुशार असेल तर तो तेव्हाच विचार करतो
की अरे हां, म्हणजे मी जर माझी भाषा चांगली वाटते, मी छान बोलू शकतो, तर मी सायमल्टेनियसली व्हॉइसिंग सुद्धा करू शकतो. मग व्हॉइसिंगमध्ये आल्यावर काय की ते तंत्र आहे, टेक्निक आहे डबिंगचं सुद्धा, की हेडफोन्समध्ये तुम्हाला पायलट येत असतो, पॉज मार्क्स करायचे असतात, लिपसिंग कसं करायचं असतं वगैरे वगैरे. ते शिकता येतं जर तुमची तयारी असेल तर. पण तू म्हणतोयस तसं की ऍक्टर असेल, व्यवस्थित ऍक्टर असेल, तर तो व्हॉइस आर्टिस्ट चांगला होऊ शकतो. इंटरेस्टिंग. पण मग आता जसं तू बोललास की पायलट असतो किंवा पॉज मार्क वापरायचे असतात, तर मला असं विचारायचं की आपण म्हणजे फक्त वेळेचं भान ठेवता टॉप 3 चॅलेंजेस टू बिकम अ व्हॉइस आर्टिस्ट असे असतील तर काय तुझ्या दृष्टीने टॉप 3 असे चॅलेंजेस असतात? माझ्या मते पहिलं मोठं चॅलेंज आहे तुमची भाषेवरची हुकूमत, म्हणजे कंट्रोल ओव्हर लँग्वेज. द लँग्वेज. म्हणजे तू ज्या भाषेत तुला काम करायचंय ती तुला 100 नाही 200% यायला पाहिजे. त्यातले खाचखळगे तुला माहिती पाहिजेत. कसा उच्चार असतो, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मराठीत ज असतो किंवा च असतो, हिंदीमध्ये नुक्ते असतात, ख्वाब किंवा खौफ, असे ते वेगवेगळे उच्चार असतात. बरोबर. यात मला एक उदाहरण आठवलं म्हणून तुला सांगतो. अमिताभ बच्चन यांनी कॅडबरीची जाहिरात डब करत होते ते, आणि मी सुपरवायझर म्हणून तिथे गेलो होतो BR स्टुडिओमध्ये. तर त्यांनी हिंदी त्यांची भाषा आहे त्यांनी ती डब केली. त्यानंतर मराठी होती, पंजाबी होती, 2 साऊथच्या लँग्वेज होत्या. तर त्यांनी मराठी सुरू झाली आणि त्यांनी वाचलं. असं काहीतरी एक वाक्य होतं की कॅडबरीकडून तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा. हा, तो छ हा त्यांना जरा कन्फ्यूज होत होते ते बोलताना. हळूच त्यांनी मला एकदा विचारलं, वो च लोणच्यातला च? म्हटलं हां सर, च लोणच्यातला च. पण ते त्यांना काही जमेना, म्हणजे ते कॉन्फिडंट नव्हते त्या बाबतीत. पण त्या माणसाचा मोठेपणा असा की त्यांनी सांगितलं, सर मुझे ये नहीं जम रहा है, मैं हिंदी ही करूंगा, पंजाबी भी कर सकता हूँ, बाकी लैंग्वेज के लिए आप किसी वॉइस आर्टिस्ट को बुलाइए जो मेरी आवाज में काम कर सकता है. तर म्हणून मला हे आवर्जून सांगावं असं वाटतं की भाषेवरची हुकूमत, तुम्ही त्यात कम्फर्टेबल असाल ना तर तुम्ही हवे तसे खेळू शकता तिकडे. बरोबर. पण माझ्या बॅक ऑफ द माइंड जर असेल, अरे मी काय बोलताना चुकणार की काय, मला हा उच्चार येतोय की नाही, तर मग मी तेवढी गंमत आणू शकत नाही त्या परफॉर्मन्समध्ये. दुसरी गोष्ट चॅलेंज म्हणशील तर जसं प्रोफेशन म्हटल्यावरती होतं की आज काम आहे उद्या नाही, पण हे तुझ्यावरती डिपेंड आहे की ह्यात व्हॉइसिंगमध्ये सुद्धा फक्त आवाज देणं एवढंच काम नाहीये. तर त्यात ट्रान्सलेशन आहे, कॉपी रायटिंग आहे, स्क्रिप्ट रायटिंग आहे, सेन्सॉर कॉपी लिहावी लागते ते एक काम आहे, सुपरविजन एक काम आहे, अशी अनेक विध क्षेत्र त्याच्यामध्ये आहेत. बरोबर. तर मी जर मला एक्सप्लोर करत गेलो की माझा प्लस पॉइंट कुठला आहे, तर मी त्याच्यात कायमस्वरूपी काम करू शकतो जोपर्यंत मला करायचं आहे. बरोबर. किंवा एखाद्याची जर तेवढं आर्थिक पाठबळ असेल तर तो स्टुडिओ पण ओपन करू शकतो, सायमल्टेनियसली एक इन्कम चालू राहू शकतं. अशा पद्धतीने असेल तर ते पण एक चॅलेंज आहे तुझ्या पुढे. आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची मला वाटते की तुमची कायम शिकण्याची वृत्ती पाहिजे. हे मोठं चॅलेंज काय आहे, कारण मी बऱ्याच जणांना बघतो की हा मला येतं आता काय नाही, आता पुढे काय नाही, हा हे डन. मग ते बघत पण नाहीत की काय करायचं आहे किंवा कुणी काय केलंय ह्यापूर्वी, त्याला मी कसं फॉलो करायचं हे काही बघत नाहीत. असो, पण आपण जर ह्या माणसाकडून मला काय शिकता येईल, त्या माणसाकडून काय शिकता येईल, किंवा हे सतत टीव्हीवर बघताना सुद्धा बॅक ऑफ द माइंड माझ्या असतं की अरे ह्यानी असा आवाज कसा वापरलाय, लिपसिंग थोडं बाजूला होत आहे, ह्या जर मी हे चॅलेंजेस स्वीकारत गेलो स्वतःला की नाही मला ह्याचा आवाज आला पाहिजे किंवा मला ह्या उच्चारात अजून इम्प्रूव्हमेंट पाहिजे, तर हे मी कायमस्वरूपी काम पुढे नेऊ शकतो. हो, पण म्हणजे हे बारकाईने लक्ष देणं प्रत्येक कामाकडे आणि मग त्याच्यामध्ये लर्न करत राहणं कंटिन्युअसली, हे मोस्टली सगळ्याच प्रोफेशनमध्ये असतं. म्हणजे मी ॲज अ डिझायनर असल्यामुळे मला पण तसं कंटिन्युअसली इव्हॉल्व्ह व्हायचं असतं. पण मग स्पेशली व्हॉइसिंगमध्ये असणारा हा चॅलेंज आहे का? हो, तू म्हणतोयस तसंच आहे. ह्याला मी व्हॉइस डिझायनिंग म्हणतो. अच्छा. किंवा मराठीत म्हणायचं तर एक छान कलाकुसर आहे, ही नक्षीकाम आहे. म्हणजे एखादा ना ऍक्टर, आम्ही मराठी सिनेमा डब समज करत असू तर प्रोड्युसरचा मुलगा असतो, पैसा त्यांच्याकडे असतो म्हणून तो हिरो म्हणून काम करतो, बरोबर. ते पडद्यावरती आम्ही जेव्हा बघतो तेव्हा कळतं की ह्याला बोलता आलेलं नाही काही.
मग आमचं चॅलेंज काय असतं की किमान आवाजातून त्याला 50% तरी वर आणावं. म्हणजे जेव्हा लोक तो सिनेमा पाहायला जातील तेव्हा किमान सुश्राव्य तरी होईल, ऐकण्यातून तरी तो सुसह्य होईल. तर हे चॅलेंज आम्हाला स्वीकारावं लागतं आणि जणू काही तोच मुलगा उत्तमरित्या बोललाय अशा पद्धतीने स्वतः आभास निर्माण करून तो आवाजातून व्यक्त करावा लागतो, तेव्हा कुठे ते पात्र जिवंत होतं. त्यामुळे मी त्याला व्हॉइस डिझायनिंग म्हणतो, किंवा ती एक छान अशी कलाकुसर आहे, त्याला घडवायचं असतं. मूर्ती कशी घडवली जाते हळूहळू तशा पद्धतीने. वाव वाव, सही आहे. तर मग या म्हणजे माइंडसेटमध्ये काम करताना, कारण हे प्रोफेशन असं आहे की तुम्ही आता जसं तू म्हणालास की त्या ऍक्टरला जिवंत करायचं असतं, पण फायनली लोकांना तर कळत नाही, तोच एक ऍक्टर दिसतो. तर मग ह्या प्रोफेशनचं माइंडसेट काय? कारण तुम्ही आयुष्यभर जवळजवळ पडद्याच्या मागेच काम करतात, आणि मग म्हणजे व्हॉट गिव्स यू दॅट सॅटिस्फॅक्शन टू कंटिन्यू वर्किंग इन दिस फील्ड? मी म्हणजे स्वतःपुरतं सांगायचं झालं तर जेव्हा ऍक्टर आणि व्हॉइस आर्टिस्ट असं दोन्हीकडे काम करत असताना मला नेहमी व्हॉइस आर्टिस्ट हा खूप प्रबळ वाटतो. कारण पडद्याच्या मागे राहून काम करून सुद्धा तुला एक वेगळं सॅटिस्फॅक्शन मिळतं. हे बघ, मी स्टेजवरती लीड रोल करत असेन तर नॅचरली माझं काम चांगलं झालं तर वाहवा मिळणार. बरोबर. पण असे अनेक प्रेक्षक मला भेटतात, किंवा आता मी लॉरेल अँड हार्डी डब करायचो, त्यात लॉरेलला डब करायचो, तर मध्यंतरी रस्त्यातून जाताना एकाने मला आवर्जून थांबवलं, तुम्ही ते लॉरेलला डब करायचात ना? माझ्या मते ही पावती मला जास्त महत्वाची वाटते, कारण मी सिरियलमध्ये मला बघून 100 लोक सांगतात की आवडलं काम, ते बरं छान झालं वगैरे, पण जेव्हा एखादी जाहिरात ऐकतात किंवा प्रसाद हा तुझा व्हॉइस आहे ना, काय मस्त मॅच झाला रे त्याला, असं जेव्हा सांगतात तेव्हा मला माझ्या कामाची पावती तिथे जास्त मिळते असं मला तरी वाटतं. कारण आणि फक्त ह्या बाबतीत मला आणखी एक सांगायचं वाटतं, जसं हॉलिवूडमध्ये सिनेमा संपला की तो जो एक सिनेमा नावांचा स्क्रोल येतो तेव्हा त्यांच्यात व्हॉइस आर्टिस्टची नावं पण असतात. बरोबर. डबिंग स्टुडिओ, डबिंग सुपरवायझर, अशी सगळी नावं असतात. तर आपल्या इथे आता हळूहळू थोडी ही जाणीव व्हायला लागली आहे की आवाजाचं सुद्धा सिनेमामध्ये एक महत्वाचं अंग आहे. जसा कॅमेरा आहे, लाईट्स आहेत किंवा डिरेक्शन आहे, तसंच व्हॉइसिंग सुद्धा आहे. कारण पोस्ट प्रोडक्शन हे जास्त महत्वाचं असतं. बरोबर. आता काही सिनेमांमध्ये मी बघतो की व्हॉइस आर्टिस्टला थोडं प्राधान्य दिलं जात आहे किंवा त्यांची नावं येत आहेत आणि ती येणं आवश्यक आहे. हा, म्हणजे आपण जेव्हा काम करत असतो ऍक्टर म्हणून स्टेजवर किंवा सिरियलमध्ये, तेव्हा आपण बरेच बाजूंनी ते कॅरेक्टर सावरू शकतो. म्हणजे डोळ्यांनी म्हणा किंवा बॉडी लँग्वेजनी म्हणा, आणि त्या कॅरेक्टरला तेवढा न्याय देऊ शकतो. पण हे तुला असं म्हणायचं का की हे चॅलेंजिंग जास्ती आहे कारण फक्त आवाजानेच ते सगळं क्रिएट करायचंय म्हणून ते जास्ती चॅलेंजिंग आहे असं? एनी टाइम. हा, म्हणून. कारण जसं मगाशी मी सिनेमाच्या बाबतीत म्हटलं तसे आता जसं समज शाहरुख खानची जाहिरात आहे, तर त्यात तो स्वतःची लँग्वेज हिंदी करून जातो आणि त्यानंतर गरज भासते रिजनल लँग्वेजेस डब करण्याची. तेव्हा शाहरुख खान येत नाही, तर त्याचा आवाज जो मॅच करू शकतो अशा आर्टिस्टला बोलवलं जातं. तर ते जास्त चॅलेंजिंग आहे की तो शाहरुख खानच बोलतोय, मग त्यात निनाद कामत बोलतोय असं वाटता कामा नये किंवा चेतन सशीतल बोलतोय असं वाटता कामा नये. ती मिमिक्री आहे, पण मिमिक्री हा डबिंगचा प्लस पॉइंट तुमचा होऊ शकतो. त्यांना स्पेशल व्हॉइस आर्टिस्ट म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने केवळ आणि केवळ आवाजातून, आवाजाचं मॉड्युलेशन मधून किंवा त्या भावना व्यक्त करून, भावना स्वतःच्या नाही तर त्या समोरच्यानी ज्या व्यक्त केल्या आहेत त्या माझ्या आवाजातून मी व्यक्त करायच्या आहेत, हे जास्त चॅलेंजिंग आहे असं मला वाटतं. आणि चांगलं म्हणजे आपलं मी काही प्रश्न काढलेले ते अगदी नॅचरली फ्लो होत आहेत भावनांमधून बोललास म्हणूनच, की म्हणजे मी प्रश्न हा आधी पण विचारलेला आधीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये, की सगळ्यात टफेस्ट एक्सप्रेशन किंवा एखादी भावना व्यक्त करायची असेल तर तुझ्या दृष्टीने कुठली भावना व्यक्त करताना सगळ्यात कठीण जातं? कारण म्हणजे मी प्रश्न असा होता ऍक्च्युली की हाऊ डू यू मेक युअर स्माइल हर्ड, की मी तसा विचारलेला आणि तोच प्रश्न मला तुला पण विचारायचा आहे. हा, चांगला प्रश्न आहे केदार. म्हणजे आपण असं म्हणतो बघ की पडद्यावरती दिसताना जर तुम्ही रडत असाल तर ते रडणं सुद्धा सुंदर दिसलं पाहिजे. कुठल्याही ऍक्टर किंवा ऍक्ट्रेसला मधुबाला रडत असताना सुद्धा ती अरे ती किती छान दिसते रे रडताना असं वाटलं पाहिजे. ती तुमची कसोटी असते ऍक्टरची. तसंच व्हॉइसिंग मध्ये मला असं वाटतं की रडणं आणि रडताना डायलॉग्स बोलणं
कारण तो तुमचा श्वास तुम्हाला वापरायला लागतो. मी एक साधारण तुला उदाहरण देऊन सांगू शकतो असं. तुम्ही मला का सोडून गेलात बाबा? मला मी पोरका झालोय बाबा. आता इथे मी काही वेळा डोळ्यातून पाणी येतं सुद्धा, पण मला ॲज अ व्हॉइस आर्टिस्ट इथे कुठे हुंदका आणायला पाहिजे, कुठे मी श्वास उच्छ्वास सोडला पाहिजे, कुठे मी माईक पासून थोडा फेस बाजूला केला पाहिजे, म्हणजे ते डिस्टन्स सुद्धा जाणवेल ऐकताना की मी बोलता बोलता कदाचित बाजूला गेलोय, लांब गेलोय, किंवा माईकवर तो माझा थ्रो आपटणार नाही, आदळणार नाही. अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या असतात त्या. तर मी ते शिकत गेलं पाहिजे बघून बघून. आणि आता हे क्राईंग मी पडद्यावरती खूप नॅचरली आणखी पण करू शकतो, पण हेच मला जास्त आव्हानात्मक वाटतं की मी केवळ आवाजातून, जसं रेडिओवरती आम्ही अनेक प्लेज करतो, त्याच्यात कर्णापासून अर्जुनापासून अगदी कोणी दुसऱ्या नाटकातला एखादा छोटासा मुलगा, आजोबा, अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स करतो. तर ते आवाजातून आणणं आणि रडणं हे जास्त डिफिकल्ट असतं असं मला वाटतं. कारण हसणं हे असं म्हटलं जातं की हसवणं समोरच्याला खूप कठीण असतं, पण व्हॉइसिंगच्या क्षेत्रात माझा अनुभव असा आहे की मला असं वाटतं की तुम्ही एवढ्या छानपैकी रडू शकाल तेवढंच समोरच्याला तुम्ही रडवू शकाल. वा वा, इंटरेस्टिंग. आणि मग पण याच्यामध्ये आत्ता पण मी जेव्हा बघत होतो तेव्हा व्हिज्युअली ते फार मेलोड्रॅमॅटिक वाटतं, पण नाटकांमध्ये किंवा रेडिओ नाटकांमध्ये पण असे काही प्रकार असतात का की तिकडे अगदी मेलोड्रॅमॅटिक व्हावं लागतं, किंवा ते पात्र तसं आहे त्याच्यामुळे ती लाईन क्रॉस करतात का? जसं पॅरलल सिनेमा आपल्या याच्यात आहे तसं काही विशिष्ट सेगमेंट्स आहेत का रेडिओमध्ये किंवा व्हॉइसिंग मध्ये ओव्हरऑल? हा, म्हणजे मी 2 भाग तुला सांगेन. एकतर रेडिओवरती तुम्हाला थोडं लार्जर दॅन लाईफ करावं लागतं, म्हणजे जवळजवळ नाटकासारखे हातवारे करत आम्ही तिथे रेकॉर्डिंग पण करतो, कारण तिथे स्टुडिओज पण खूप मोठे आहेत तिकडचे, त्यामुळे तुम्हाला मुक्त वावर असतो तिथे. आणि जाहिरातींमध्ये बऱ्याच वेळा सटल करावं लागतं. तू बघशील तर जाहिराती सुद्धा शूट केलेल्या खूप सटल असतात, त्यांचे एक्सप्रेशन्स पण मी नॅचरली असं करेन ते एवढंच असतं ते. तर ते कसं मॅच करायचं हे टेक्निक आहे. मी कसा कुठे मोल्ड व्हायला पाहिजे, कुठल्या साच्यात मी स्वतःला कसं बसवायचं. प्रत्येक गणपती हा वेगवेगळ्या आकाराचा आपण पाहतो, तो ज्या साच्यात ती माती घातली जाते त्याप्रमाणे तो बाहेर येतो. तसंच व्हॉइस आर्टिस्टने पण असायला पाहिजे. ठीक आहे. अजून म्हणजे माझे ऍक्च्युली प्रश्न तर संपलेत. तुला याच्या व्यतिरिक्त काही सांगायचंय लिसनर्सना आमच्या? कारण हे क्षेत्र तसं बऱ्यापैकी जुनं असलं तरी आत्ता याच्याबद्दल थोडीशी माहिती वाढली आहे, लोकांचं दृष्टिकोन चेंज झालाय या गोष्टीकडे बघण्याचा. तर काही तुला सांगायचं? मी म्हणजे ऐकणाऱ्यांना किंवा या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना आणि त्यांच्या पालकांना पण सांगायला आवडेल मला हे, की हे क्षेत्र खरोखर खूप विस्तारित आहे. आता अनेकविध चॅनल्स आपण पाहतो, त्यांची गरज आहे. त्यात व्हॉइसिंग म्हणजे फक्त व्हॉइस ऍक्टिंग नाहीये, तर आता चॅनल व्हॉइस आहे. आता पहा रात्री 8:30 वाजता सोमवार ते शुक्रवार झी टॉकीजवर हा चॅनल व्हॉइस झाला. ते एक सततचं काम असतं. अशी वेगवेगळी कामं आहेत जी व्हॉइसिंगच्या थ्रू तुम्ही करू शकता. त्यामुळे पालकांनी सुद्धा, जर तुमच्या पाल्याला ती आवड असेल आणि खरोखर काहीतरी करण्याची त्याला आवड मनापासून असेल, तर या क्षेत्रात त्याला काम करू दे. आणि मी त्या मुलांना सांगेन ज्यांना इथे यायचं आहे की आल्या आल्या डायरेक्ट किती पैसे मिळतील, काय असेल इथे किती होता, सॉलिड मिळतात ना, हे नका ठेवू. पैसे हे येतच राहणार, हे तुमच्या मागून येणार आहेत, ते पुढून येणार नाहीत. तुमचं काम पाहून ते आपोआप मागून येणार. पण तुम्ही कामावरती लक्ष द्या. कोणता आर्टिस्ट कसं काम करतो, प्रत्येकाची काहीतरी खुबी असते, ती टिपकागदासारखी तुम्ही टिपत राहा आणि तेच तुम्हाला भावी आयुष्यात खूप उपयोगी पडेल. पण आवर्जून तुम्ही या क्षेत्रात या, कारण याच्या पुढचे दिवस अच्छे दिन आणखी आहेत.
या लक्षात ठेवा. थँक्यू फॉर युअर टाइम. अरे मला खूप बरं वाटलं केदार की या क्षेत्राबद्दल माझ्या क्षेत्राबद्दल मला एवढं भरभरून बोलता आलं. उलट मी तुला थँक्यू म्हटलं पाहिजे कारण तू मला ही संधी दिली आहेस. नाही थँक्यू. सो दिस वॉज प्रसाद फणसे, an extremely talented voice artist and an actor. Thank you, Prasad, once again for giving us your time and sharing some interesting stuff in the field of voicing and dubbing. So that's it from today's Gyan session with Prasad. Stay tuned for more Gyan on Audio Gyan next week. Till then, bye.